UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राहुल गांधी कोल्हापुरात दाखल। राहुल गांधींच्या हस्ते आज कसबा बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं लोकार्पण। पोरादेवीत नंगारा भवनाचं उद्घाटन करणार। बंजारा वेशात नागरिक दाखल। मोदींचा दौरा राज्याला खड्ड्यात घालण्यासाठी ज्या कामावर 5 ते 10% तरतूद नाही त्याचं भूमिपूजन। वरट्टीवारांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका। अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आणि भाजपच्या निलय नायकांना मोदींच्या कार्यक्रमात डावललं। समाज बांधवांना घेऊन पोरादेवीला जाणार। इंद्रनील नायकांची प्रतिक्रिया। अजितदारांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाही, दादांचं वक्तव्य। अजित पवारांकडे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही। दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वरट्टीवारांची टीका। अजित पवार सतत सांगतात मी शब्दाचा पक्का, ते शब्दाचे पक्के असतील तर विधानसभा लढणार नाहीत। अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया। वोट जिहाद शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसकडून फडणवीसांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार। धुळे लोकसभेचं उदाहरण देत फडणवीसांकडून वोट जिहादचे आरोप। लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकरांची काल भेट झाल्याची माहिती। हाके आणि आंबेडकरांमध्ये जवळपास 1 तास चर्चा। राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं आणि प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास। IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा आरोप। अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला। धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक। पोलीस वाहनांच्या काचा फोडल्या। पोलीसही जखमी। एका विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्यानं अमरावतीत तणाव। संभाजीनगर जालन्यात NIA आणि ATSची संयुक्त कारवाई। जालन्यातून 1 आणि छत्रपती संभाजीनगरमधून 2 ताब्यात। मालेगावातही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर NIAचा छापा। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी RSS मैदानात फेक नॅरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार। मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। सोमवारी सकाळी 10 वाजता इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। पुण्यात मित्रासोबत बोबदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार। संशयितांचे स्केच तयार। आरोपीच्या शोधासाठी 10 पथक रवाना। पुण्यात हडपसर पोलीस ठाण्यात वंचितच्या 9 जणांवर गुन्हा दाखल। 2 चिमुकलींवरील अत्याचारानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड। मुंबईतून 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या वेळेत बदल्या न केल्यानं निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची कार उघडली। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के। कडवण परिसरात 2.2 रिश्टर स्केल भूकंप। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। इमर्जन्सी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता। निर्माते आणि सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण हायकोर्टाकडून निकाली। हरियाणात संपूर्ण 90 जागांसाठी मतदान सुरू। सकाळी 9 वाजेपर्यंत 9.53% मतदान। 1031 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 8 ऑक्टोबरला निकाल। इस्रायलकडून बैरूत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।